कशा आहात सगळे? मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे श्रावण सुरू होण्याआधीच्या फ्रायडेचा। तर आहोंना आज मॅगी खायची इच्छा झाली होती आणि काहीतरी काम होतं, त्यामुळे ते आज लवकर आले होते ऑफिसवरून। तर मॅगी खायची इच्छा होती। तसं तर मॅगी नाही जास्त करत, कारण अद्वै मागतो मॅगी, त्यामुळे त्याला नाही द्यायची, त्यामुळे जास्त नाही करत। मग कधीतरी अशी इच्छा होते तर मग करावी लागते। आज आहोंना तशीच इच्छा झाली होती, तर मी मस्त इथं कांदा मिरची वगैरे कट करून घेतलेला आहे आणि आता मॅगी बनवणार आहे। कढईमध्ये थोडं तेल टाकले, त्या तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकणार आहे। आणि सगळे बोलतात की मॅगी 2 मिनिटात होते का 2 मिनिटात? हे मला कमेंट करून नक्की सांगा। मला नाही वाटत की 2 मिनिटात मॅगी तयार होते। मग त्यानंतर त्याच तेलामध्ये मी मिरची आणि कांदा वगैरे टाकून घेतला आणि हळद वगैरे टाकून घेतली आणि त्यानंतर कांदा वगैरे जास्त परतून घेतला आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार होते थोडं लाल मिरची पावडर आणि थोडी हळद, ते टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी ओतून घेतलं। नंतर त्यामध्ये उकळी आल्यानंतर मॅगी टाकली। मॅगी आता कोणाला आवडत नाही, सगळ्या मुलांना आवडते, लहान मुलांना पण। खरं तर लहान मुलांना मॅगी नाही द्यायची असं मला तर वाटतं, पण अद्वैला आता मोबाईलमध्ये वगैरे बघून किंवा जसं त्याला समजायला लागले तसं त्यालाही मॅगी आवडते, पण शक्यतो नाही देत मॅगी आम्ही। त्यानंतर मॅगी टाकली कढईमध्ये आणि 5-7 मिनटं होऊ दिलं, झाकण ठेवून दिलं। नंतर त्यावरती मी आणि होऊन गेली मग 4-5 मिनटात, पण मला नाही वाटत 2 मिनटात झाली मॅगी। त्यानंतर मग मॅगी होतीये तोपर्यंत मी कॉफी बनवायला सुरुवात केली। खरं तर दूध आज आणायला मी विसरले होते, त्यामुळे जे होतं त्या दुधामध्ये मी कॉफी बनवली। 2 कप कॉफी तयार झाली, यामध्ये छान मॅगी बनली होती। मग आम्ही खाण्यासाठी घेतली मॅगी आणि कॉफी आणि सगळे खात होतो। अद्वैला तर आम्ही खाणार म्हटल्यावर त्याला पाहिजेच होती मॅगी, मग ती पण त्याला दिली। त्यानंतर मी थोडं आवरलं आणि खाली आलो वॉकला, कारण आता इव्हिनिंग आहे, खूप हवा वगैरे सुटतं, खूप छान क्लायमेट असतं खाली। आणि आम्ही चालत चालत मला मस्त असा मोर दिसला। आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला ना घरं आहेत, तर तिथे बहुतेक ना मोर आहेत, त्यामुळं ना इव्हिनिंगला किंवा सकाळी खूप आवाज येतो मोरांचा, किंवा असे मोर आमच्या पार्किंगमध्ये वगैरे येतात। खूप मस्त वाटतं, कारण मोर बघितलं कोणाला आनंद होणार नाही, हो की नाही? आणि खूप मस्त वाटत होतं, सगळे फोटो वगैरे काढत होते। आणि इथे आल्यापासून ना मला रोज सकाळी मी उठल्यानंतर मला ते मोरांचा आवाज वगैरे ह्यानेच माझी दिवसाची सुरुवात होते। खूप मला आधी समजतच नव्हतं की नक्की हा आवाज कसाचा आहे, तर मस्त वाटलं मोर बघितल्यानंतर। तो मोर निघून गेला आणि मग अद्वै गार्डनमध्ये थोडा वेळ खेळायचं म्हणत होता, म्हणून मग त्याला गार्डनमध्ये आणलं होतं खेळण्यासाठी। त्याचं खेळणं चालू होतं। त्यानंतर मग खेळणं झाल्यानंतर आम्ही वरती गेलो, खेळून झालो, मस्त वरती आलो, फ्रेश झालो आणि आहो बनवणार होत्या 65। त्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे चिकन, पुदिना, कोथिंबीर, लसूण हे सगळं घेतलेलं आहे, त्याची पेस्ट करणार आहे आणि चिकन 65 मसाला। तर जी पेस्ट केली ती घेतली त्यांनी, तर त्या चिकनमध्ये ती पेस्ट आणि जे 65 मसाला घेतलेलं होतं तर ते टाकणार आहे त्यामध्ये। तर आणि त्यामध्ये लिंबू पण त्यांनी पिळून घेतलेलं आहे, लिंबू टाकून घेतलं, मसाला आणि ती पेस्ट हे सगळं मिक्स करून छान मॅरिनेशन करून घेतलं आणि ते आता थोडा वेळ अर्धा तास फ्रीजला ठेवून देणार आहेत। वरून थोडा कढीपत्ता पण त्यांनी कट करून टाकलेला आहे आणि मस्त छान बनलं होतं। त्यानंतर अंडा बिर्याणी पण बनली होती, ती खाल्ली छान। नंतर संध्याकाळी मूवी बघायचं प्लॅन झालं आणि जेवण झाल्यानंतर मस्त बराच वेळ मूवी बघत होतो। तर असा होता आमचा फ्रायडे। तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। विजय थालापतीचा हा मूवी होता, नवीन आत्ता रिलीज झाला आहे तो। तर हा फ्रायडे तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।